बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. 14 एप्रिल जिंदाबाद. ओके. एकच साहेब बाबासाहेब. एकच साहेब बाबासाहेब. जोर से बोलो जय भीम बोलो. जोर से बोलो जय भीम बोलो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. त्याबद्दल सर्वता भीमजोत तरुण मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ यांचं सहर्ष असं स्वागत करण्यात. आज बाबासाहेबांच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपले मिरवणूक निघणारे कार्यकर्त्यांना एकच विनंती की मगाशी सुद्धा बोलताना असा विषय निघाला होता की कुठलंही व्यसन करायचं नाही या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आणि कुठल्याही या कार्यक्रमात गालबोट लागणार नाही अशा मंडळाच्या वतीने सर्वांना सूचना केली. 14 एप्रिल म्हटलं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि जयंती साजरी करायचं सर्वजण आपण एकत्र येऊन या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे आपली खाड्या दिवशी असायची पण आपली तारीख पुढे आल्या कारणानं आपल्याला त्या तारखेला आपण जयंती साजरी करतो. पण ह्याच्या मागचा एक सांगायचा उद्देश म्हणजे बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, कारण त्यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आधारे जर आपल्याला कामकाज करायचं, आज जयंती आपण साजरी करत असताना एक त्यांच्या कार्याला साजेशी अशी जयंती आपली झाली पाहिजे. एक जयंती निघती म्हणून साठी आपण काहीतरी कशा पद्धतीने तरी जयंती न्यायचा कार्यक्रम साजरा करतो, पण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी शिकवण आहे त्या अनुषंगाने त्यांचं कार्य पुढे नेऊन ठेवण्यासाठी तशा पद्धतीने त्यांची जयंती साजरी करत असताना बाकीच्या समाजाला त्यातनं संदेश गेला पाहिजे की जयंती कशा पद्धतीने असावी. तर अशा पद्धतीचं कार्य आपलं जयंतीचं संध्याकाळी कार्यक्रम पार पाडला पाहिजे. आज आपल्याला जयंती साजरी करत असताना आपल्याला माननीय वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांचं बी चांगल्या पद्धतीचे सहकार्य असतं. आपण बी सर्वजण त्यांना सहकार्य करतो. तर त्यांचे बी एक या ठिकाणी आपल्याला साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले जयंती साजरी करताना त्यांचं मी प्रथमतः लोणी बापकर ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीनं, समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला ताण होणार नाही अशी आम्ही गावाच्या वतीनं एक तुम्हाला ग्वाही देतो. सर्व समाज बांधवांना मी माझ्या बापकर कुटुंबियाच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीनं परत एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वभूषण, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तरी मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठीच नाही तर सर्व समाजासाठी भरपूर कष्ट घेतले. जेव्हा माणूस वर्गाच्या बाहेर शिकून आज अमेरिकेसारख्या देशामध्ये कोलंबिया विद्यापीठात सुवर्णाक्षरात असं बाबासाहेबांचं नाव आहे. तिथं 100 विद्वानात बाबासाहेबांचं नाव आहे तिथं. आणि ह्या माणसाची आपण जयंती करत असताना सर्वांनी काळजीपूर्वक सर्व व्यवस्थित मिरवणूक असेल किंवा बाकीच्या सगळ्या काय गोष्टी असतील तर हे व्यवस्थित पार पाडावं एवढीच माझी नम्र विनंती आहे. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. दुर्यन्ति बुद्धं शरणं गच्छामि. दुर्यन्ति धम्मं शरणं गच्छामि. दुर्यन्ति संघं शरणं गच्छामि. तद्यन्ति बुद्धं शरणं गच्छामि. तद्यन्ति धम्मं शरणं गच्छामि. तद्यन्ति संघं शरणं गच्छामि. पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादि.
वेरमणि सिक्कापदं समादियामि मुंसा वेरमणि सिक्कापदं